मंडळी, आज आहे संडे आणि आम्ही सगळे निघालो होतो कविता ताईच्या माहेरी जाण्यासाठी आणि आमचा बाबू फर्स्ट टाइम त्याच्या मामाच्या घरी चाललाय, म्हणूनच आम्ही निघालो होतो आमच्या बाबूला सोडण्यासाठी। तोरंगण घाटामध्ये आम्ही स्टॉप घेतला छोटे छोटे वॉटरफॉल्स बघण्यासाठी। आता या घाटामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर असे छोटे छोटे वॉटरफॉल्स पण बघायला भेटते आणि ठिकठिकाणी पब्लिक पण भरपूर भेटेल, जी की वॉटरफॉल्स मध्ये खूप मजा करत असते। ते खूप सुंदर असे फुले इथे ठेवले होते विकण्यासाठी आणि या फुलांचं तुम्हाला नाव माहिती असेल ते कमेंट करून नक्की सांगा। सतत घाटामध्ये पाऊस रिमझिम चालूच आणि सगळीकडे धुकं धुकं आणि मस्तपैकी थंडीचं वातावरण। आता या वातावरणामध्ये आपण घाटात थांबलो आणि मका नाही खाल्ला, मग काही घाटामध्ये आल्यासारखं वाटेल। मस्तपैकी बॉईल कॉर्न खाल्ले, मस्तपैकी भाजलेला गरमागरम मका खाल्ला आणि भाजलेला मका खूपच टेस्टी लागला। घाटामध्ये थोडीशी एन्जॉयमेंट केल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो फायनली कविता ताईच्या घरी। इथे आल्यानंतर पहिला आमच्या बाबूचे पेढे दिले, नंतर आम्ही चहा पिल्ला आणि या लहान लहान चिल्लर पार्टीचा गोंधळ खूप चालू होता। मग निवांत असं आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी एकत्र बसून जेवण केलं। जेवण केल्यानंतर मस्तपैकी मी बाहेर आली होती फिरण्यासाठी, पण बघितलं तर गार वातावरण होतं सगळीकडे भाई, एकदम गार गार लागत होतं आणि वारा पाऊस तर कंटिन्यू चालूच होता। थोड्याच वेळात थोडा टाइमपास केल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी आणि ती ध्रुवी खूप रडत होती। येता वेळेस ती लागली होती तिच्या मोठ्या मम्मीच्या मागे आणि आमच्या रेवाला वगैरे फॅमिलीला बाय करून आम्ही निघालो जव्हारला येण्यासाठी। मला माहिती आहे रस्त्यात खूप थंडी वगैरे वाजेल, म्हणून मी घरूनच माझी सोय करून निघली होती। येता वेळेस ब्लँकेट वगैरे घेऊन आली होती। गाडीमध्ये मस्तपैकी ब्लँकेट पांघरून मी बसली होती आणि रस्त्यामध्ये असे सुंदर सुंदर नजारे पण खूप बघायला भेटत होते आणि असे जुन्या पद्धतीचे खूप सुंदर असे घर पण बघायला भेटत होते। तर येता वेळेस हा डॉग मी बघितला होता आणि जाता वेळेस मी गाडी थांबून त्याचा व्हिडिओ घेतला, कारण हा डॉग मला खूप आवडला। ध्रुवीचं रडणं काही थांबतच नव्हतं आणि तिला पाहिजे होता खाऊ, म्हणून आम्ही अंबोली फाट्यावर गाडी थांबवली आणि तिच्यासाठी खाऊ घेतला। माझ्यासाठी पण घाटामध्ये खायला मी मस्तपैकी चिप्स घेतले होते। तर मंडळी, तुम्ही या घाटामध्ये कधी आलात तर तुम्हाला छोटे मोठे खूप सारे असे वॉटरफॉल बघायला भेटतील। अशा वातावरणामध्ये मला प्रवास करायला खूप आवडतं आणि ते पण माझ्या आवडत्या गाण्यासोबत। अभी जिंदा हूँ तो जी लेने दो, जी लेने दो। तर मंडळी, आपलं यूट्यूब फेसबुकला पण चॅनल आहे, तिथे पण जाऊन आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा।